महोदय, आमच्याकडे सध्या तरी मी एकच आज बोलणारी आहे, त्यामुळे तुम्ही तालिका सभापती झाल्यानंतर पटापट बेल वाजवू नका, मला थोडा वेळ द्या अशी मी आपल्याला विनंती करत आहे. नाही, वेळेत पूर्ण केलं तर मला बेल वाजवण्याचं कामच येणार नाही नाही तर तुम्ही थांबा जरा. अरे नियम 260 अन्वये कृषीवरील या महत्वाच्या नाही नाही आता एकच आहे ना, आम्ही 7 पैकी मी एकच बोलते ना. त्या म्हणतात एक महिला सदस्य त्यांना आपण नाही नाही महिला आणि पुरुषचा विषय तुम्ही बोला ना तुमचे 7 जण आहेत तर 7 पैकी आम्ही एकच बोलते ना. तुम्हाला साहेब बोलणार पण हा महिला पुरुषाचा भेदभाव नका करू. ताई तुमचा तुम्ही 260 वर बोला, नाही तर हा वेळ मायनस केला जाईल. बरं आता तुम्ही तिकडे डायसवर असल्यावर मला पण काहीतरी सुचलंय बोलायला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, एक बीज पेरले की त्यातून असंख्य कणस तयार होतात. आज ही संत तुकाराम महाराज हे आपल्याला सांगून गेलेत की एका बीजाचा नाश केला तर त्यातनं अनेक कणस बाहेर येतात. परंतु शेतकरी खूप हवालदिल झालाय. सतत पावसाचा मारा, सतत जे आपदा त्यांच्यावर येते, अवर्षण असेल, अवकाळी पाऊस असेल, हवामान बदल असेल, त्याच्यामुळे जे पेरलंय त्याचा सगळा नाश होतोय. आणि त्यामुळे शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे सरकारने ठरवलंय आणि त्यासाठी जी पाहिजे ती मदत सरकार करायला तयार आहे. सरकारने सुरुवातही केलेली आहे. खरं तर बोलण्यासारखं भरपूर जवळजवळ मी 5-6 पानं तयार करून आले होते, परंतु बोला ना, एक पान बोला त्यातलं. पण तात्काळ मदत सुरू केली आहे. परंतु आता मंत्री महोदय इथे बसलेत, मला 2-3 मागण्या फक्त मी या निमित्ताने ठेवते. कारण सरकारच्या उपलब्धी आहे ते सगळेजण बोलले आहेत. प्रवीण दरेकर साहेबांचा हा प्रस्ताव आहे आणि त्याला मी समर्थन करते. पण मला 2-3 गोष्टी याच्यात घेतली. माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यामध्ये आपण ठरवलं होतं की ज्या शासकीय पडीक जमिनी आहे तर त्याच्यावर चारा लागवड करण्यासाठी हे धोरण स्वीकारलं होतं. याप्रमाणे शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्यास शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध होईल. तर हे अजून याची सुरुवात झालेली नाही. दुसरा, शेतकऱ्यांसाठी गाव तिथे गोदाम ही देखील माननीय एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली होती मुख्यमंत्री असताना. गाव तिथे गोदाम एक अभ्यास समिती देखील तयार केली होती. परंतु हे गोदाम कशासाठी, तर तिथल्या तिथे धान्य स्टोरेज व्हावं, तिथल्या तिथेच ते सुरक्षित राहावं. तर हे कुठेतरी मी शासनाला पुन्हा आठवण करून देते की गाव तिथे गोदाम याचा अभ्यास गट तयार केला होता. त्यांनी अहवाल सुद्धा दिला. त्या अहवालाचं इम्प्लिमेंटेशन व्हावं. तिसरं मला एक आठवण करून द्यायची आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनामार्फत गाय, म्हैस, शेळ्या वाटप हे देखील मी आठवण करून देते की या गोष्टीसाठी आणि ज्या महिला बचत गट आहे त्यांना सुद्धा हे देऊन त्याच्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह करतील आणि त्यांना एक जीवनासाठी काही उपलब्धी तयार होईल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ व इतर सर्व लाभ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात यावं ही एक मागणी मी त्या निमित्ताने करते. आणि एक शेवटची मागणी मी करते, बाकी प्रस्तावाला माझं समर्थन आहे, परंतु ग्रामीण महिला शेतकरी बचत गटांना शेतमालासाठी ड्रायर लागतात. आता ड्रायर ही अत्यंत उपयुक्त अशी संकल्पना आहे. म्हणजे जे काय भाजीपाला असेल किंवा काय जे ड्राय करून त्यातलं पूर्ण मॉइश्चर काढून स्टोअर करण्याची, साठवून ठेवण्याची ही जी यंत्रणा आहे ही महिला बचत गटाला ड्रोन दीदी हे देखील आपण चालू केलं होतं. त्यामुळे याला जे खवा मशीन आणि हे सगळं म्हणतात तर ते देखील बचत गटांच्या महिलांना दिलं तर आपण हा जो भाजीपाला आहे जो सडून जातो पण वापरला जात नाही, अनेक गोष्टी. आता बघा मोरिंगा पावडर, म्हणजे मोरिंगा पावडर हे खूप आता कॅची एक नाव झालं आणि खूप फेमस झालं आहे. त्याच्यामध्ये मोरिंगा टाकला जातो. मोरिंगा म्हणजे आपली जी शेवग्याची शेंग आहे त्याची पानं, त्याला मोरिंगा. तर हे मोरिंगा पावडरची खूप मोठी डिमांड आहे. तर हे जर का ड्रायर आपण बचत गटाच्या महिलांना दिले तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात मोरिंगा पावडर आपल्याला उपलब्ध होईल आणि अनेक फळभाज्या किंवा जे ड्राय करून आजकाल एक लोकांना हवे असतात, परदेशातही त्याचं एक्सपोर्ट होतं, ड्राईड व्हेजिटेबल्स आणि ड्राईड फ्रूट्स, तर हे सुद्धा आपण करू शकतो.
असं या निमित्ताने मी या 4 मागण्या करत आहे. त्याचा कुठेतरी उत्तरामध्ये मला याचं उत्तर मिळेल असं मी अपेक्षा करते. धन्यवाद.